राजीनामा तर देणारच होते, त्याच्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नव्हतं. आणि जी सरकार झुकली ही आज झुकल्याचं एक स्पष्ट उदाहरण म्हणजे त्यांचे कार्यकर्ते किंवा जे कालपर्यंत बोलत नव्हते त्यांच्याच गालपटात मारली आहे धर्मेंद्र प्रधानांनी आज. की काल जेपर्यंत मुजर बसलेले होते त्यांच्या गालपटात मारलेलं आहे. मोदी साहेबांनी केलेले लाईव्ह हे स्पष्ट उदाहरण आहे तुमचं. तुम्ही म्हणत होते ना की आमची सरकार खरी आहे, ते दाखवून दिलं तुमच्याच सरकारने की ते चुकीचे आहे, असं हेच सांगायचं होतं. आणि तुम्ही तरुणांना अंडर एस्टिमेट करू नका. डोंट अंडर एस्टिमेट दी पॉवर ऑफ यू, बिकॉज वी द पीपल ऑफ इंडिया ओनर ऑफ दिस कंट्री, नॉट यू मिनिस्टर्स, बिकॉज यू रिझाइन इट फायनली. हीच ताकद आहे. कारण हे सरकार जे अमानुषपणे अत्याचार केले तरुणांवर ते एक दिवस होणारच होता इस्तिफा, आणि त्याच्याशिवाय आम्ही मागे हटणार नव्हतो. तर याच्यासाठीच कायम लक्षात ठेवा की कोणीच राहत नाही. रावण राहिला नाही ना, हिटलर राहिला ना, कोणीच राहिला तर तुम्ही राहणार नाहीत. किती काय काय केलं शेवटी आरावं लागतं, झुकावं लागतं. कारण या देशाची जनता मालक आहे, तुम्ही नाही. हेच नाव सांगायचं. जय हिंद, जय भारत.